मैत्रिणींनो, गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्री सुरू झाली आहे. चैत्र नवरात्रीनिमित्त काही घरांमध्ये घटस्थापना केली जाते, तर काही घरांमध्ये अखंड दिवा लावला जातो. पण काही घरांमध्ये फक्त देवीची सेवा, मंत्र, स्तोत्र म्हटले जातात. तर मैत्रिणींनो, ज्याप्रमाणे शारदीय नवरात्री महत्त्वाचे आहे ना, त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. या चैत्र नवरात्रीत देवीची ओटी भरणे खूप महत्त्वाचे मानले जाते. तुम्ही देवीची ओटी शनिवारी, दुर्गाष्टमी आहे त्या दिवशी भरू शकता व चैत्र पौर्णिमेलाही देवीची ओटी भरली तरी चालेल, किंवा तुम्हाला नाही जमले तर तुम्ही श्रीरामनवमीपर्यंत केव्हाही भरू शकता. कुलदेवीच्या ओटीत तुम्ही एक काठपदरची साडी, नारळ म्हणजे खण, नारळ, तांदूळ, दक्षिणा, खोबरे, हळकुंड, खारीक, बदाम, सुपारी हे तांदळात ठेवावे. मेहंदी कोन, हळदी कुंकू व मंगळसूत्र. तुम्हाला जमेल तर सोन्याचे ठेवा, नाही तर खोटे मंगळसूत्रही घेतले तरी चालेल, ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार. व गजराही घ्यायचा आहे. या सगळ्या वस्तू आपण घ्यायच्या. ज्यांना कुलदेवीच्या मूळ पीठावर जाणे शक्य होत नाही ना, त्यांनी आपल्या घरात कुलदेवीचा टाक, मूर्ती, फोटो असेलच, तर आपण आपल्या घरात कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि तीही आपण साडी नेसून. हे सगळं साहित्य एका ताटामध्ये घेऊन ती ओटी आपण देवीच्या छातीजवळ घेऊन 11 वेळा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असा स्तोत्र 11 वेळा म्हणावा. या स्तोत्रात महादेवांबरोबर 3.5 शक्तिपीठे आहेत. हा स्तोत्र म्हणून झाल्यानंतर ओटी देवीजवळ ठेवावी व हात जोडून म्हणावे, आई, काही कारणाने मला तुझ्या मूळ शक्तिपीठावर येता आले नाही, म्हणून तुझ्या नावाने मी घरातच ओटी भरते. ही ओटी कबूल करून घे. त्या ओटीचा स्वीकार कर व मला व माझ्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद सदैव राहू दे, असे म्हणून देवीला नमस्कार करावा. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी.